शामू हे बघ आज काय कसलं बटरफ्लाय बनवलेत. फुलपाखरू रोज काहीतरी वेगवेगळं करून ठेवतात इथे. रोज असतं काय वेगळं डिझाईन असतं. कधी बदक कधी काय. बरं हे की तुझी शॉपिंग ठेवून दे. आता बॅगेमध्ये जागा कमी आहे तर त्याचे खोके काढून फेकून दे. नुसते ते कपडे घेतो. मी तोंडबिंड धुवून घेतो. वाजले 4:45. जरा टाळून देऊ अर्धा तास. मला इथे पडायला जीवावर येत आहे. झोप लागते काय? नाही एवढं मस्त व्यवस्थित बेड केलाय. आपण तो कुस्कर होतो. कुस्कर सकाळी परत करणार. आणि आज इटालियन आहे ओसोबुकू. फार खायची इच्छा आहे माझी. मी जरा तोंड धुतो. खाली जाऊन लॉबी मध्ये चहा पिऊन येतो. तू आपली पाठ टेकून घे जरा. कुठलं यांचं नॅपकिन ते घडी विस्कटवू का मी? Italiano. You look great. It's 218, please. 218, of course. Perfect. Would you like to sit outside? Today it's Italian. I would like to sit near the Ossobuco. Yes, of course, of course. Can you sit by the window? 48. Yes, that will be nice. Thank you very much. Oh, very nice. All Italiano. Bene? Molto bene. Molto bene. Professional. Grazie. You have many things to make. She asked me, where would you like to sit? I said, I would like to sit today near the Ossobuco. Yes, it's the first of this side. I think that's only what I'm going to eat today. Perfect. Thank you very much. I would like to have a beer. Yes? A Greek beer in a bottle. The same. Not the same. Today something different. Not Mythos, something else. Okay. Yeah, you will find. I find you. You'll find me. Thank you very much. Nice. It's okay. You must, tomorrow, you leave tomorrow? Yeah, leaving tomorrow. You must make and one photo Yes. with us. Yes. All together. Yes. And to close the video with this. Sure. Yes, and Yes. to send me. Yes, I will. Tomorrow morning in the breakfast time. Yes. We will be here. Yes. Then you give me your email. Yes. And we will also make a photo. Sure. Thank you very much. Very nice. Thank you. हिच्या मैत्रिणी झालेली दिसते. Hello. You look real Italian. Italian mafia with Yes. clothing. You need sunglasses. आज मला दुसरं काही नको. माझं ध्येय एकाच ठिकाणी. अर्जुनाला जसा दिसला होता पोपटाचा डोळा तसा ओसोबुकू. आज खाणार फक्त हे. फक्त ह्याच्यावर ताव मारणार आहे मी. आणखीन पण चांगल्या गोष्टी आहेत काही. बटाटा आहे, भाजलेला बटाटा. आज पूर्णपणे नवीन मेन्यू दिसतोय. गाजर बिजर नको बाबा मला. हे पण छान आहे. मासोळी पण आहे छान. आपण काय भाज्या बिज्या नाही खाणार. अगं भाज्या काय खातेस तू? इथे बघ काय काय छान आहे. आज इटालियन जेवण आहे म्हणून इटलीचा झेंडा लावलाय. इटलीचाच आहे ना मग झेंडा हा. तुला सॅलड्स पाहिजे होते तर इथले घ्यायचे होते. इथे बघ काय छान छान प्रकारचे केलेले आहेत सॅलड्स. वेगळे प्रकार आहेत ते चाखून बघायचे. संधी आहे आता. आजचा दंड मी फोटो नंतर काढतो. इथे मला मोठा तुकडा आहे तो आधी मला घेतो. दुसऱ्या कोणी घ्यायचे आधी.
आयुष्य सबल झालं. पहिल्यांदा माणसासारखी घेतली नीट बशी. 10 गोष्टी घेण्याच्या ऐवजी एकच गोष्टी घेतली. ओसोबुको. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी हेच खाणार. 4 वेळा तरी खाईन. चिअर्स ना. तू काय घेतलेस? लजानिया चिकन. हा, लजानिया तुझ्या आवडीचं. आता कुठून खाऊ याला? ओसोबुको म्हणजे कसला भाग मला माहीत नाही, मात्र ते असं आहे, ते अगदी काही तास शिजवतात आणि अगदी मऊ असतात आणि हाडा लगत असतात. आणि ह्याला लहानपणी म्हणायचं ना आपलं चॉकलेट. हे बघ, हे कसं काढू आता? अरे हाताने खायची सवय. हा 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 हा. बिकॉज कसं थरथरतंय नुसतं. मी म्हणतो, मी जातो तिथे आणखी अशी 7-8 हाडं आहेत. हाडं काढून घेतो. 100% कोलेस्ट्रॉल म्हणतं त्याला. आणि ह्याच्यापेक्षा चविष्ट गोष्ट जगात कुठली नाही. तीर्थ घेतो. त्याला काय म्हणतात मराठीत? काय म्हणतात? नाही काय शब्द? नाही आठवत तुला? मगज काहीतरी बोलतात ते हिंदीमध्ये मगज. मराठीत पाठीतला असतो तो मज्जा रज्जू. पण जेवणात असं नाही म्हणत मला मज्जा रज्जू दे. ते विज्ञानाच्या वर्गामध्ये खाऊ का? संपेल ग खाल्लं तर? हे सॅलेड आहे ना, हां, काठीला लावलेलं. यात जो विना आहे म्हणजे चीज छान आहे. हो, मला थोडं चवीला दे, थोडंसं दे. मी नंतर घेतो. नाही का तोंडातलं काढून दिलंस मला. माझ्याच. छान आहे. पण आज एकच पाडा. मटण एके मटण जुने मटण. दारू प्यायचा विसरेन मी आज. सगळं खात बसलो तर एखादा बटाटा घेतो मी. ग्रीक बिअर आहे, छान आहे. वेगवेगळ्या चवी आहेत ते वेगळी. आता मला आठवतं लहानपणी नाही, म्हणजे मुंबईला गेलो होतो एकदम लहानपणी. कुठे बिअर प्यायचो म्हणजे ती बॉम्बे पिल्सनर ती आवडायची. पप्पा घ्यायचे आर्ले. आणि पाहुणे आले की त्यांना दाखवण्यासाठी खजुराहो. मस्त आहे. आवडलं तुला? मग परत घे इतर गोष्टी. गेली ना मुलगी, तिची जागा होती. हा, ती नेहमी इथे बसायची का? हा बरोबर. इथे अनेक लोक असे असतात जी जागा असते नेहमीची त्या जागेला रुळतात आणि नेहमी येऊन तिकडेच का टेबलावर बसून जेवतात. बघितलं ती तशीच बसली. तशीच बसली म्हणजे काय घातलं नाही असं. हा हा, याच पोझिशनमध्ये सगळेजण बघ. ती, त्याच्यानंतर तो हिरव्या शर्टात, त्याच्यानंतर मी आणि माझ्या मागचा, जसं काय बसमध्ये बसतो या बाजूला तोंड करून भाजलेला बटाटा आणतो माझ्याकडे. नुसता भाजलेला नाही, त्याच्यावर त्यांनी मस्का सोडलेला आहे. तुला लजानिया घे मग. मी पण त्यात चव घेईन तुझ्या लजानियामधून. Very good. Nice. Sir, Osabuco, tell me. It's nice? This is the first time I'm not eating 10 things. Only one thing. Good? Extremely well done. Perfect. Nice. Thank you. Yeah, man. मी जागा करतो तुला. हे तो घेऊन जाईल. नको तुला? नको. हे पण Can I take this? Yeah. Thank you very much. You're welcome. This beer is nice? Yes. Also yesterday, also this one. Perfect. मम्मी, मला चवीला दे पाहू. हे नाही, मला भाज्या नको. हा टोमॅटो पण गोड आहे, ते पण चांगलं आहे. काकडी खाऊ नको. मला हे लजानियाचा भाग आहे. मला ते हा मसाला आहे, मी तिथे मसाला असते ना.
हा इतरांच्यातलं तुकडं, मग त्यांना ते सुके मिळणार, आतमधलं काय नाही. मध्ये तोंड ओलं करतो. छान आहे. काय असतं लजाण्यामध्ये? लजाना म्हणजे असतं काय? थर असतात. हो, हे कसं असतं? कसं? हे पान हे भरलेलं असतं याच्यामध्ये आणि पिठामध्ये. याचे पात्या सुकलेल्या असतात. पिठाच्या पात्या हा. करतात आणि ते शिजवतात सुक्या असल्या तर. अच्छा, ते शिजवतात आणि मग ते लावतात. त्याच्यावर काही ते भाज्या वगैरे घालतात. मग परत चीज ते घालतात. पुन्हा त्याच्यावर चपाती, पिठाची चकती, पुन्हा भाज्या, हा पुन्हा हे आणि मग शेवट हा पुन्हा मग ते शिजवतात आणि मग नंतर परत ते नाही ओव्हनमध्ये म्हणजे तो भाज्यांचा प्रकार आहे. म्हणजे मटण, कोंबडी वगैरे नाही वापरत. करता येतं. त्या दिवशी आपण खाल्लं ना खिमा. हा बरोबर बरोबर. हे बघ याचं कवर किती जाड आहे. हा, हे बघ हे पातळ आहे मधलं. त्याला काही कारण असेल. ओव्हनमध्ये घातल्यावर वर जर पातळ लावलं तर करपू शकतं लोक, नाही का? तीच तर खासियत आहे. आणि आतमध्ये पातळ ह्याच्यासाठी घालतात की कच्चं राहू नये. आज केकचं काय काय? त्याची पाळी इकडे नाही. नाही तो आला होता इथे, विचारपूस केली वगैरे. तुला शेवटी दूध हवंय ना प्यायला, त्याला सांगून तो आणून दे तुला. काल कसं दिलं होतं ना त्याने. मी निश्चय करून आलो होतो की 2 बिअर पी. म्हटलं नको, मजा येते चांगली ह्याच्यातच. परत आणलंस तू? नाही परत नाही आणलं. मात्र सुरुवातीलाच मी घेतला मोठा तुकडा, म्हणजे सर्वात मोठा जो होता. मी म्हटलं तुला थांबू, एकच तुकडा दिसतोय. 3 तुकडे घेता आले असते मला. फोटो काढायचे होते ना. तुकडा दिसतो छान. एक तुकडा संपायला आला. मात्र आज मला चिंता नाही. पहिल्यांदा माशी आली की हॉटेलवाल्यांना अशा रेस्टॉरंट ठिकाणी, हॉटेलमध्ये मोठ्या, तर माशांचा कसं करतात ते मला माहीत नाही. माझं फार त्याच्यावर लक्षात ठेवतं. मग त्यांना काही फ्लीट वगैरे पण मारता येत नाही. त्याचा वास येऊ शकतो. आणि मोकळं पण ठेवलं का आपण आलो तेव्हा ही खिडकी उघडी होती, इथलं मच्छर जास्त येऊ शकतात. फार काळजी घेतात त्याची. मला नेहमी बिअरच्या ढेकरा येतात, आता मटणाच्याच ढेकरा यायला लागलं. हे वाईट मानलं जातं ढेकर येणं. भारतामध्ये चांगलं मानलं जातं. काय म्हणतात ढेकर आले तर भारतात? नाही काय म्हणत नाही काय. मात्र जेवणाचा आग्रह करतात. ढेकर येईपर्यंत जेवा. ढेकर ऐकली नाही म्हणजे तुम्ही पूर्णपणे जेवलेला नाही आमच्याकडे. पण इटालियन लोक एवढे चीज खाऊन सुद्धा आणि वाईन सतत पिऊन सुद्धा ते सडपातळ आहेत माणसं. काम करतात, कष्टाळू आहे. आमच्याकडे भारतामध्ये कष्टाळू नाही माणसं. 7 बाबांची लोकल घेऊन कामावर पोचेपर्यंतच त्यांचा व्यायाम झाला दिवसाभराचा. काय तुझा आज केक नाही? आज काय फलाहार? आज फलाहार तुझा? मी बघ आणखीन सगळ्या गोष्टी. तुला हे नाही मिळालं काय? तुला आवडतं? कसला आवडतो? काय ओसोबुको मी घेणार ना. स्टार्टर होतं नुसतं. आणि हे टेस्टर आहे. आणि मेन कोर्स नंतर येणार आहे माझा. हे थोडं प्रत्येकाचा थोडं चव घेऊन बघितलं. ही मच्छी, आता मच्छीचा मला पोटाचा भाग आवडतो, तो तेवढाच तुकडा काढून घेतला. मी म्हणतो तिकडे मी आणखीन 2 मिनिटं काढली ना, तिकडे 30-40 तुकडे आहेत. सगळ्यांचे लहान लहान भाग करून ना आवडीचा भाग कापून घ्या पाहिजे. चांगलंय. काय मच्छी चांगली होती. भाजीमध्ये अक्रोड. मला हे बदाम पिस्ते ना घातलेले ह्याच्यामध्ये आवडत नाही. ते आपल्याकडे बिर्याणीमध्ये घालतात ना, काजू ते भाजून वरून घालतात, ते एक वेळ चालेल.
मध्ये हे पारशी लोकांमध्ये नाही, त्याच्यामध्ये फळं घालतात, मनुका आणि हे मला नाही आवडत. नेहमी मी ऐकतो लोकांकडनं मिनिस्ट्रोन सूप, मी कधी मागवलं नाही. म्हटलं जेवायला जायचं, पैसे भरून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जातो, आणखीन त्या सुपासाठी कशाला पैसे काढायचे. आता फुकटामध्ये मिळालं मी चव घेऊन बघतो. पण मिनिस्ट्रोन सुपात मला वाटतं टोमॅटोज आहे चांगलं, पण घरी चांगलं आहे, इथे नको. टोमॅटोचा अगदी तीव्र दर्प नाही, दर्प वासाचा असतो. चव काय तीक्ष्ण नाही, तीक्ष्ण चव जो घेणारा चव असतो तीक्ष्ण चव. आता चव जेव्हा अगदी अशी लागते, अशी काय म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड, काय म्हणतात त्याला मराठीत, की इथली तुझी मैत्रीण झाली. तुला मी म्हटलं तू काही शब्द दिलेस ना, मला सांगितलेस, मी विसरले. हा, तुला शिकवते इथली भाषा ती. 2 शब्द का पाहिजे कागद. तू दे. Can I have some tissues, please? Thank you. मागायचं त्याच्यावर ग्लास असतं, मीठ घातलं त्याच्यावर, थोडंसं मिरी पण घालायला पाहिजे. हो, फ्रूट प्लेट आहे रे. इसरायलमध्ये मित्रांना सांगितलं मी ना, गोड फळांवर थोडंसं मीठ, किंचित मीठ आणि थँक्यू, किंचित मीठ आणि मिरी घाला, तर त्यांना हसू येतं. मीठ कशासाठी घालतात माहिती आहे ना? चवीला. पण का गोड गोष्टींवर कशाला घालायचं मीठ? गोड आणि खारट कशाला खारट. नाही, गोड आणि खारट करण्याचा उद्देश नाही आहे. मीठ काय करतं, मीठ खारट लागतं. मात्र मिठाचा धर्म काय आहे की आपले जी संवेदनशीलता जी असते, जिभेवरचा जो भाग असतो, संवेदनशील भाग असतो, तो मिठाने ते उघडे होतात. ती भोकं जी असतात ते उघडे होतात. त्यामुळे जी चव आपण खाऊ ती आपल्याला आणखीन तीक्ष्ण लागते. तर गोड फळं असतात, ती आणखीन गोड लागतात. थोडासा वेगळी चव वाटते आपल्याला, मिरीची चव वाटते, मिठाची चव थोडीशी लागते. मात्र त्यातल्या त्यात जो गोडपणा आहे फळाचा तो जास्त जाणवतो. आणि तेच ते अजिनोमोटो, MSG, तोच प्रकार की म्हणून ते स्वस्तातल्या हॉटेलमध्ये, रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये नेहमी अजिनोमोटो वापरतात. का? तुला काय हवंय का? काटा हवाय. Can I have a fork, please? Thank you. I will take it. Thank you. अजिनोमोटो ते स्वस्तातल्या रस्त्यावर वगैरे चायनीज बनवतात. ते का वापरतात? की त्यांच्याकडचं मटण वगैरे चांगल्या दर्जाचं नसतं. मात्र ते अजिनोमोटो घातल्यामुळे जिभेला त्याची चव आणखी तीक्ष्ण लागते त्या पदार्थात. तसंच त्या फळांचं त्याच्यावर मीठ, म्हणून ते मीठ आपण इतर गोष्टींवर मीठ घालतो तसं असं घालायचं, किंचित मीठ घालायचं. मी घेतो. हां, मी मात्र खाणारा केक 4 तरी खाईन. त्याची बिरा एक कमी घेतली मी आज ठरवलेल्याप्रमाणे. संपली पण लवकर यावी. बिअर नेहमी पहिली बिअर ना नेहमी लवकर संपते. आमच्या मित्रामध्ये असंच म्हणतो की पहिल्या बिअरची चव दुसरी बिअर पिताना लागते आणि दुसऱ्या बिअरची चव तिसरी बिअर पिताना लागते. मला तिसरी प्यालो, आता ते फुकटशी प्याला असतो, त्याची चव कुठे लागली तुला? चौथ्या बिअरला. आणि अशा त्या 4 बिअर झाल्या की मग माणूस एकदम विद्वान पंडित होतो. मग ते राजकारण निघतं किंवा धर्म निघतो किंवा आणखीन काय निघतं. सहसा मैत्री निघते आणि ती मैत्री बरोबर निघते. खरी बघितलं तर काटा डाव्या हातात, सुरी उजव्या हातात नाही का? बिअरचा परिणाम म्हणजे स्वस्तात पडली. आपल्या घरी नव्हते ना त्यांच्या काट्या कधीच. दिसायला येईपर्यंत आपल्याकडे नव्हते, कधीच नव्हते. मला कुठे अजून खाता येतं? बिराडचं बघून बघून मी शिकलो. भारतामध्ये असताना कधीच नव्हतं आपल्याकडे, चुकूनही आहे. असं वाटलं नाही आपण येऊन प्रयत्न करावा. गुड्डी खायची. हा, ती इंग्रजी शाळेत शिकली म्हणून
इथल्या शेफने खास केलंय आपल्यासाठी. The name of this is hot kiss. येस, दिस इज स्पेशल. Special. I If you open, you see the Thank you special very inside. much. I am honored. My lady, I bring you one spoon. Yes, she will Yeah. have one spoon for taste. Yes. And say thank you very much to the chef. It's a really honor. Nice. Enjoy. And if you want to drink some. हे मम्मी फार मोठा मान दिला आपल्याला. त्या शेफने खास आपल्यासाठी बनवलं. इथे कोणाला मिळालेलं नाही आहे. सुफले आणि त्याने बनवलं खास. आतमध्ये गरम गरम चॉकलेट आहे. आश्चर्य वाटला. आपण काय त्यांना काय टीप वगैरे देत नाही हो देते, तरी पण त्याने छान आहे ना. आश्चर्य वाटतं त्याने असं कसं काय खास बनवलं आपण. तिथे काय केकची कमी नाही आहे. उलट हे करण्यासाठी त्याला तिथे आपण खास करावं लागतं. सुफले चॉकलेटचा प्रकार असा की तो त्याच वेळी बनवता येतो. आधी बनवून ठेवता येत नाही, नाही तर ते आपलं गोठतं. आता पण मी फोटो काढत बसलो ते जरा ते गोठलं. मला वाटतं तिथे आईला घेऊन येणारा मी एकटाच आहे कळलं. म्हणून त्याने त्या आईची वगैरे आठवण आली असेल. होतं असं काही लोकांना. टॅक्सी ड्रायव्हरना पण मागे झालं होतं ना. वर्षापूर्वी आपण आलो होतो मला वाटतं अथेन्सला. तर पप्पांची व्हीलचेअर मी काढायला गेलो डिकीमधनं. तो टॅक्सी ड्रायव्हर स्वतः बाहेर आला. म्हटलं नाही मी काढेन. बोलतो नाही मी माझ्या वडिलांची सेवा केली 30 वर्ष ऑलिम्पिक पॅलेसमध्ये. हो, तर तसं काय ते असं त्याने बघितलं. आईला घेऊन येतो एवढं म्हणजे मोठी गोष्ट काय मला कळत नाही. मदर्स डेला मग हे करता येईल पुळका येतो कार्ड वगैरे फेसबुकमध्ये हे. मग तुम्हाला आश्चर्य वाटायची काय गरज आहे की नाही. आईला नेत असेल कुठे फिरवत असेल वगैरे तिच्यासाठी काय करत असेल तर त्यात आश्चर्य का वाटलं पाहिजे लोकांना. तुम्ही तर सगळंच म्हणता माझी आई महान हे. मला कधी कळलं नाही. आणखीन आहेत केक तिकडे.